सर, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसून येत आहे. सिकल सेलचे प्रमाण जे आहे ते कमी करण्यासाठी शासनाने किंवा प्रशासनाने काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत? एक्सपर्ट म्हणून आपल्याला काय वाटतं? नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. जवळपास पॉप्युलेशनच्या 30% वाहक आणि 1 ते 2% आजार असल्यामुळं हे प्रमाण फार आता दिवसेंदिवस वाढत आहे. तर ॲज ए एक्सपर्ट म्हणून जे आम्ही आता गेल्या 15 वर्षापासून सिकल सेल पेशंटची जी ट्रीटमेंट करतो, त्याप्रमाणे मला असं वाटतं की चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर जर सिकल सेल युनिटची आपण ICMR जे ओपन केलेलं आहे, सुरू आहे, त्याच धर्तीवर नंदुरबारमध्ये सुद्धा सेंट्रल आणि राज्य शासनातर्फे एक सिकल सेल इन्स्टिट्यूट काढावी, जेणेकरून इथल्या सिकल सेल पेशंटला सर्वतोपरी मदत आणि विशेष करून ज्या गरोदर माता आहेत त्यांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वात जास्त आहे. जर 10,000 मृत्यू झाले तर त्याच्यातले 7 ते 8 हे सिकल सेलचे गरोदर मातांचे मृत्यू असतात. तर त्यांनासुद्धा ही मदत होईल आणि ही जी सिकल सेलचे जे वाढतं प्रमाण आहे हे थांबवलं जाईल. सर, माता मृत्यू किंवा बालमृत्यूचे जे प्रमाण आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते प्रामुख्याने होतं आहे. नेमकं याचे कारण काय आहे नेमकं? याच्यात असं जर बघितलं तर सिकल सेल हा अनुवंशिक आजार आहे, जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामुळं काय होतं की जी पुढची पिढी, येणारी पिढी जर आहे, जर आईवडील जर सिकल सेल असतील तर येणारे पिढीसुद्धा सिकल सेलग्रस्त होते. तर हे थांबवण्यासाठी आपल्याला समुपदेशनाची फार अत्यंत गरज आहे. मॅरेज काउन्सिलिंग जे म्हणजे लग्न अगोदर जे आपण ब्लड टेस्ट करून होणारे जे लग्न आहे त्याच्यामध्ये मुलामुलीचं जर ब्लड टेस्ट केला आणि सिकल सेल आजार जर सिकल सेल बघितलं आणि जर ते निगेटिव्ह असेल तर ते लग्न करू शकता, पण जर पॉझिटिव्ह असेल तर आपण ते टाळलं पाहिजे असं आम्हाला वाटतं, जेणेकरून ती जी सिकल सेल घरामधली जी चेन आहे ती तुटेल आणि मग अशा प्रकारे हा सिकल सेलचा आजार आपण पुढं येणाऱ्या भविष्यामध्ये थांबवू शकतो. सर, पण जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य शासन असेल यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने आता लक्ष देण्याची गरज आहे असं वाटत नाही का? मग नाही, आता असं आहे की अधिकारी जे किंवा प्रशासन जे आहे ते त्या प्रकारे प्रशासनाने गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे. कारण जे कुपोषण आहे, माता बालमृत्यू आहे आणि किशोरवयीन जे मुलं मुली आहेत त्यांच्या मृत्यूचं प्रमाण फार वाढलेलं आहे. याचं कारण म्हणजे की ज्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळायला पाहिजे सिकल सेल पेशंटला तर ती मिळत नाही. रक्ताची कमतरता आणि अशा पेशंटमध्ये मग हे वाढतं प्रमाण असल्याकारणाने सरकारने याकडं अत्यंत गांभीर्याने लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आमच्यासारखे जे सिकल सेलचे काम करतात जिल्ह्यांमध्ये यांचे ओपिनियन घेऊन हे प्रमाण कसं कमी करता येईल आणि जे झालेल्या सिकल सेल लोकांना कसं प्रकारे ट्रीटमेंट देता येईल याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.